शिवाजी महाराज. अवघ्या 32 वर्षाच्या वयामध्ये मृत्यूशी झुंज देणारे, मृत्यूवरती विजय प्राप्त करणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी लिहिलेल्या संविधानावर आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्व महामानवांना व मंचावरील उपस्थित मान्यवरांना मी वंदन करून ही राहण्याची रेजिमेंटने इयत्ता 7वी के जय भारत विद्यालयाचे विद्यार्थी. देखो हमारी और पहचाना हमें, देखो हमारी और पहचाना हमें, हम मारना भी जानते हैं और बचाना भी जानते हैं. हमने दुश्मन के लिए फाइटर जेट्स बनाई, संगीन बनाई और जब जिंदगी की सांस टूटने लगी तब हमने वैक्सीन बनाई और लिख दिया उस वैक्सीन पर सर्वे सदा निरामय, सर्वे सदा निरामय. यानी ईश्वर सिर्फ हम पर नहीं हर किसी पर करे दया, ईश्वर सिर्फ हम पर नहीं हर किसी पर करे दया. हम जाबाज है जियाल है, हम जाबाज है जियाल है, हस्तियों से खेले हैं. हम जाबाज है जियाल है, हस्तियों से खेले हैं. हम बिजलियों के पाले हैं, हम शांति का सवेरा है, इंसानियत के उजाले हैं. पहचाना हमें, हम इंडिया वाले हैं. पहचाना हमें, हम इंडिया वाले हैं. सर्वप्रथम सर्वांना 26 जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा. 150 वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतभूमीला, मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामध्ये तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोस, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद म्हणत फासावर देखील चढणारे भगतसिंग सुखदेव राजगुरू. 15 ऑगस्ट 1947 ला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण हे स्वातंत्र्य एका संविधानाविना अपूर्ण होते. जसे एका कुटुंबाला एका कुटुंब प्रमुखाची गरज असते, जसे एका कुटुंबाला एका कुटुंब प्रमुखाची गरज असते, तशी या भारताला एका संविधानाची गरज असते. आणि हे संविधान लिहिण्याचे काम कायदेपंडित विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांच्या कालावधीत पूर्ण केले. 26 जानेवारी 1949 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण हे स्वातंत्र्य एका संविधानाविना अपूर्ण होते. जर एका संविधानाविना खऱ्या अर्थाने आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारत देश प्रजासत्ताक झाला. रक्ताने लिहिला आहे माझ्या भारत देशाचा इतिहास, रक्ताने लिहिला आहे माझ्या भारत देशाचा इतिहास. कित्येकाने स्वीकारले मृत्यूचे ते फास, मृत्यूचे ते फास. पण भारत मातेच्या मोठमोठ्याने घोषणा दिल्या, उत्साहात सण साजरा केला. म्हणजे आपल्या देशाबद्दलची कर्तव्य संपली का? नक्कीच नाही. भारताचा एक नागरिक म्हणून आपल्या देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि आजच्या काळामध्ये भ्रष्टाचार, गरिबी, अत्याचार अशा अनेक गोष्टी आपल्या देशाच्या प्रगतीच्या आड येत आहेत. आज आपण पाहतो आजचा नौजवान कानाने हेडफोन लावून जोरात बाईक चालवताना विसरून जातोय. या धरतीची इंच मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांच्या आहुती दिल्या होत्या. लाल किले पर तिरंगा, सड़क पर भारत माता की जय. लाल किले पर तिरंगा, सड़क पर भारत माता की जय. और स्कूलों में वित्त हिमाचल यमुना गंगा क्या इतनी आजादी काफी है? नहीं.